गोळ्या दिल्या होत्या काय म्हटले? गोळ्यांचे रिझल्ट एकदम प्रॉपर चांगले आले मला. ओके. हा हा ते साधारण मागच्या 29 तारखेला चालू केले होते, 29/6. हा हा हा. माझा सगळ्यात पहिले कमरेचा जो त्रास होता तो बंद झाला. अरे वा वा वा. म्हणजे मला गाडीतून उतरायचं असलं तरी गाडीच्या साईडला हात लावून उतरावा लागत होता. हा हा हा. जो सेंटरला त्रास व्हायचा बसून हा हा. कंटिन्यू, कारण माकड माझं हाडला. ड्रायव्हिंग 6-6, 8-8 तास ड्रायव्हिंग चालतं काही हा वेळा. हा हा हा. आणि पोटाचा जो विकार होता मला, बापरे. की गॅस होणं आणि फ्रेश व्हायला दिवसात 5-6 वेळा जायचो. हा हा हा. पोट साफ तर होत नव्हतं. सकाळी आता 2-3 वेळा मध्ये होऊन जातंय आता अरे पोटाला. वा. म्हणजे ना म्हणजे दिवसा गरज नाही येत. आधी असं कोणाकडे गेलं काही नाश्ता करायच्या आधी विचार करावा लागायचा खाऊ का नको, अरे बापरे. मग ते किंवा कॉन्स्टिपेशन. मग खाल्ल्यानंतर लगेच प्रेशर वाटायचा पोटात. तो पण माझा सॉल्व्ह झालेला आहे जवळजवळ 70%. 1 महिना पण नाही झाला. अरे वा. तर याच्यात आता आपण जे गोळ्या घेतो तो 2 तर सी बघतो ना, हा हा हा. आणि 2 बरोबर आहे स्पिरुल. ना? हो बरोबर. 2 सी बघतान, 1 संजीवनी आणि 1 स्पिरुलिना, बरोबर. 4 गोळ्या. हो हो हो. पण सी बघताना कमी हो मॅडम ते आता हो हो. त्या मला. दोनच महिन्याच्या असतात सर. सिबोक्थॉन कॉस्टली हा जातं. हा. तेच म्हटलं याच्यात कमी दिसताय मला. हो हो. 2च का महिन्याच्या आले. माझ्याकडनं चुकीने ज्या दुसऱ्या 2 घ्यायच्या ऐवजी या घेतल्या नाही गेल्या. बरोबर आहे. सिबोक्थॉन 2च महिने जातं. स्पिरुलिना 3 महिने कंटिन्यू जातं. तुम्हाला परत मागवायच्या. स्पिरुलिना 3 महिने आणि संजीवनी 3 महिने. ते 2 आहेत ना ग्रीन कलरच्या, हा. त्या 3 महिने बरोबर जातात. फक्त अच्छा. सिबोक्थॉन आहे ना 2 महिने जातं. बरं. आणि नंतर मग आपलं वाटलं तर स्पिरुलिना आपण घेऊ शकतो पुढे. हा स्पिरुलिना कंटिन्यू करायच्या. हो हो. हे कंटिन्यू रोज एक गोळी घेत राहायची बा. हो हो हो. आज सुट्टी आहे का काय? नाही, जरा आमच्या इथं आमचे चुलत सासू एक्सपायर झालेत ना, तिकडे आले मी. अच्छा. सॉरी, मग चला मी नाही, नंतर बोलतो तुमच्याशी. असो माझी ड्युटी आहे. चालेल. थँक्यू. मला बीपी आहे, थायरॉइड आहे, पोट साफ होत नव्हते बिलकुल. मणक्याचा त्रास लय मोठा आहे. ओके. मणक्याचा त्रास म्हणजे 10 मिनिटाच्या वर चालू शकत नाही कंडिशन होती. अच्छा, आता किती दिवस झाले तुम्ही घेताय? 15 दिवस झाले घ्या. अच्छा, मग काय फरक जाणवलाय तुम्हाला 15 दिवसात? 15 दिवसात मला पोट साफ होतंय चांगलं. हा. आणि अंग हलकं वाटतंय, पोट हलकं वाटतंय एकदम. अच्छा, आणि मणक्याला काही फरक जाणवला का? मणक्याला काय नाही अजून, पण चालायला हलकं वाटल्यावर तेच ना माणूस. हा, म्हणजे एनर्जी भरली आहे शरीरामध्ये, शरीर हलकं वाटायला लागलं, चालायला तुम्हाला फरक जाणवला. मणक्याचं अजून नाही होणार इतके लवकर, पण शरीरात सुधारणा होते. म्हणजे तुम्हाला जी ताकद पाहिजे ती मिळाली ना. आवाज कट होते. म्हटलं शरीराला जी ताकद पाहिजे ती मिळाली ना तुम्हाला. हा. आणि पोट साफ व्हायला लागलं ना. पोट साफ व्हायला लागले, बरोबर आहे. अच्छा, म्हणजे सुरुवात झाली, तुम्हाला चांगल्या पद्धतीने फरक येऊन जाईल, काही अडचण नाही. अहो, चांगला 50-60% फरक पडलाय. म्हणून शिना म्हटलं ते आमचं जे चुलत भाव आहे ना, ते आहे त्याचं काय वय नाही, पण ते एकदम मध्ये आजारी पडलं होतं, काहीतरी झालं होतं, त्यानंतर अशक्तपणा आला. ते अशक्तच राहिले एकदम म्हणजे. आणि वजन पण नाही त्यांचं वजन पण नाही काय. अच्छा, म्हणून त्यांना तुळशी ड्रॉप मी सजेस्ट केलाय. त्यांचं बॉडी लँग्वेज आहे ना, ऐका, बॉडी लँग्वेज एकदम किरकोळ आहे. तब्येत बिलकुल नाही त्याची. पण अशक्तपणा आहे त्याच्या शरीरात भरपूर. जाईल ते सगळं, काही अडचण नाहीये. हा. पत्ता वगैरे पाठवायला हवा, उद्या पाठवायला सांगतो मी. हा, उतावेल तेवढं लवकर पाठवा आणि त्यांना द्या.